रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मान्यतेचा वाद आता चिघळू लागलेला आहे। संस्था चालकांचे पाय हे खोलात जाऊ लागलेले आहेत। का आणि कशामुळे हे आपण पाहणार आहोत। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मान्यतेचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवरती आलेला आहे। तक्रारदार सदानंद जंगम तसेच सामाजिक कार्यकर्ते उदय बोरकर यांनी रोटरी शाळेच्या भोंगळ कारभारासंदर्भात सविस्तर पत्रकार परिषद घेतली व माहिती प्रसार माध्यमांना समोर मांडली। त्यानंतर मंजूर नकाशातील अटी व शर्तींचा भंग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी हा आदेश पारित केला। शाळेच्या मान्यतेबाबत विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चौकशीचे आश्वासन देताना संस्थेला अंतिम मान्यताच दिलेली नाही असा दावा करण्यात आला आहे। मात्र या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत अनुज जोशी यांनी प्रशासनाला निवेदन दिलं आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली असून कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे। रोटरी स्कूलचं हे प्रकरण नेमकं काय आहे, ते कुठून सुरू झालं आणि आता ते कुठवर पोहोचलंय हे आपण जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून। खेड शहरातील रोटरी इंग्लिश स्कूल इमारतीच्या आक्रोशिक आदेश रद्द झाल्यानंतर शाळेचे अनेक प्रताप विधान परिषदेत सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी मांडत अनेक प्रश्न उपस्थित केले। शाळेची अंतिम मान्यता नसल्याने चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितल्यानंतर शाळेच्या इमारतींचा विषय आता RTE कायद्याअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत पोहोचला आहे। या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे उघड होत आहे। कुठलं येणे नाही काय नाही वसतिगृहाला परमिशन आणि वसतिगृहामध्ये शाळा चालू केली। ही रोटरी प्रतिष्ठान खेड आणि वसतिगृहामध्ये शाळा चालू केली। वसतिगृहाला शाळा चालू करताना ज्या काही शासनाच्या अटी शर्ती असतात, बिनशेती वगैरे, शाळा चालू करून नंतर बिनशेतीचा परवाना, त्या अटी शर्तींचा भंग झाला म्हणून वसतिगृहाचीच परमिशन आता प्रांताने रद्द करून टाकली, येण्याची परमिशन रद्द करून टाकली। आता येण्याची परमिशन रद्द करून टाकली, चुकीच्या ठिकाणी शाळा भरतायत, ती रद्द झालेली आहे, तरी पण शाळा तिकडे चालू आहे, त्या शाळेला मान्यता काढून घ्यावी लागेल। मात्र विधान परिषदेत आश्वासन मिळूनही प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याचा आरोप आता करण्यात आला आहे। RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकडून पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि इतर कारणांसाठी वेळोवेळी रक्कम स्वीकारण्यात आली। मात्र या रकमांची कायदेशीर पावती देण्यात आलेली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अनुज जोशी यांनी केली आहे। शिक्षण विभागाने त्याला अंतिम मान्यताच दिलेली नसल्यामुळे ते मुद्दे उपस्थित झाले नाही, परंतु माझ्या समोर हा पण मुद्दा आला की मग 2008 पासून तर 26 पर्यंत आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या समोर हे सगळं चालू आहे ना। मी उत्तरामध्ये सांगितलंय ना की शाळेने मान्यता घेतलेलीच नाही, उत्तरामध्ये सांगितलंय मी। शाळेच्या मान्यतेचा प्रश्न केवळ एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित नसून शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश, शैक्षणिक नोंदी आणि RTE अंतर्गत मिळणारे अधिकार अबाधित राहतील याची शासनाने लेखी हमी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच RTE अंतर्गत नियमबाह्य पद्धतीने रक्कम घेतली असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांकडून रक्कम परत मिळवून द्यावी अशी ही मागणी पालकांनी केली आहे। माझी मुलगी या शाळेमध्ये शिकते। माझी मुलगी या शाळेमध्ये आज इयत्ता 2री मध्ये आहे। शिक्षणाच्या हक्का अंतर्गत तिचा इयत्ता 1ली मध्ये प्रवेश झाला। आर्थिकदृष्ट्या आमचं कुटुंब कमकुवत असल्यामुळे आम्हाला या जे शासनाचं जे हा कायदा आहे त्यानुसार माझ्या मुलीला त्या गोष्टीचा लाभ मिळाला। परंतु राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी अशा प्रकारे विधान केल्यानंतर राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये माझ्या पालक म्हणून माझ्या मनाला एक चिंता ग्रासून राहिली आहे, ती म्हणजे माझ्या मुलीच्या शैक्षणिक भवितव्याचं काय। तर दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती होती की गेले वर्षभर माझ्या मुलीचा प्रवेश त्या शाळेमध्ये झाल्यापासून सातत्याने माझ्याकडून वेगवेगळ्या गोष्टींसाठी या प्रतिष्ठानने पैशाची मागणी केली। मग ते पुस्तकांसाठी असेल, खेळाच्या गणवेशासाठी असेल किंवा ट्युशन फी मधल्या डिफरन्स जे RTEच्या विद्यार्थ्यांना जी शासनाकडनं पैसे दिले जातात त्या शाळांना, त्याच्यामध्ये आमची जी काय फी ठरलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स द्यावा लागेल म्हणून माझ्याकडनं पैशाची मागणी केली होती।
ते पैसे मी दिले, परंतु त्याच्या कायदेशीर पावत्यांची मागणी केल्यानंतर मात्र आम्ही तशा प्रकारचे कोणत्याही पावत्या देणार नाही, अशा प्रकारचं देखील या शाळेकडनं मला सांगितलं गेलं. एका बाजूला राज्याचे शिक्षण मंत्री या शाळेलाच मान्यता नाही असं ज्या वेळेला सांगतात, दुसऱ्या बाजूला ही शाळा मला कोणत्या प्रकारे कायदेशीर पावत्या देत नाहीये आणि तक्रार केल्यानंतर कोणतीही कारवाई होत नाही. हे पाहिल्यानंतर मी या ठिकाणी 16 जुलैला या शाळेच्या संदर्भामध्ये संबंधित सर्व यंत्रणांकडे तक्रार दाखल केलेली आहे. त्यांच्या संदर्भामध्ये योग्य ठोस जर कारवाई झाली नाही तर 15 ऑगस्टला मी या ठिकाणी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर च्या कार्यालयासमोर मी या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. हे उपोषण करण्याची वेळ संबंधित यंत्रणा माझ्यावर येऊ देणार नाही अशी माझी एक माफक अपेक्षा आहे. देशातील नागरिक म्हणून, एका मुलीचा पालक म्हणून माझ्या मनाला लागलेली जी चिंता आहे त्याचं निरासन आणि निराकरण राज्याचा शिक्षण विभाग, शिक्षण मंत्री करणार आहेत का, हा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय असणार आहे. आणि त्या उपोषणाच्या भूमिकेवर मी आज देखील ठाम आहे. सातत्याने वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत, त्या संबंधित संस्थेमार्फत देखील विनंत्या केल्या जात आहेत की आपण आंदोलन करू नये किंवा कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे हे करू नये, परंतु का करू नये याचं उत्तर मात्र संबंधित संस्था किंवा शिक्षण विभाग मला देताना दिसत नाहीये. स्थानिक गट शिक्षणाधिकारी त्याची चौकशी सुरू आहे सांगतात, परंतु कोणत्या प्रकारे ठोस कारवाई किंवा ठोस प्रकारचं या ठिकाणी नियोजन होताना शासनाकडे दिसत नाही. माझ्यासारखे असंख्य पालक आज चिंतेमध्ये आहेत. 2200 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी 2008 पासून 2026 पर्यंत या शाळेतून शिकून गेले आहेत. त्यांच्या भवितव्याचं काय, या प्रश्नांची उत्तर दादा भुसे राज्याचे शिक्षण मंत्री देणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. 15 ऑगस्टला मला उपोषणाची वेळ संबंधित यंत्रणा येऊ देणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. या प्रकरणात रोटरी प्रतिष्ठान संचलित शाळेला सन 2008 ते 2026 या कालावधीत शासनाकडून मिळालेल्या पुरस्कारांचीही चौकशी करावी. पुरस्कारासाठी नेमलेल्या समितीच्या सदस्यांचीही चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. एकीकडे विधान परिषदेत प्रश्न, दुसरीकडे शिक्षण मंत्र्यांकडून चौकशीचं आश्वासन. मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नसल्याचा पालकांचा दावा आहे. याच प्रश्नाचं उत्तर आता शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाला द्यावं लागणार आहे. कारण या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहेत विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि त्यांचं भवितव्य. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मागण्यांवर कार्यवाही करावी. अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा अनुज जोशी यांनी दिला आहे. या उपोषणादरम्यान आपल्या जीवितास किंवा आरोग्यास काही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि संबंधित प्रशासनाची राहील असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. खेडच्या रोटरी इंग्लिश स्कूलच्या मान्यतेचा प्रश्न आता विधान परिषदेतून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न लक्षात घेता शासन या प्रकरणाची चौकशी करून नेमकी काय कारवाई करतं आणि 15 ऑगस्टपूर्वी पालकांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझे कोकण.